मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आदेश दिलेले आहेत। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी। आरोग्यमंत्र्यांना आजच अमरावतीला जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारचे आदेश दिलेत। अमरावती दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा असे आदेश आता देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये जी काही घटना घडली त्या घटनेसंदर्भात आता हे आदेश दिले आहेत। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना आजच अमरावतीला जाण्याचे आदेश देण्यात आले। तर या घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी नेमावी अशी सुद्धा आता उच्चस्तरीय चौकशी करा असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, आपण पाहतोय अमरावतीमध्ये जी काही दुर्घटना घडली त्या दुर्घटनेने खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय। 3 निष्पाप बालकांचा यामध्ये मृत्यू झाला आणि या घटनेनंतर या दुर्घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत। काय सविस्तर माहिती आहे फडणवीसांच्या या आदेशाबद्दल? निश्चितच कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। 39 पैकी 36 बालकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी 3 नवजात शिशूंचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला होता। त्यांच्या आता वारसांना एकंदरीतच 5 लाखांची प्रत्येकी आर्थिक मदत देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी आता सकाळी 11 वाजता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आरोग्य विभागाचे सचिव या दोघांनाही तातडीने अमरावती येथे या दुर्घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे 11 वाजता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर स्वतः आरोग्य सचिवांसोबत अमरावतीच्या दिशेने मुंबईतून रवाना होतील। या ठिकाणी दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली जाईल। कारण ज्या प्रकारचा दावा केला जात होता की रुग्णालयाने या संदर्भातील फायर ऑडिट केलेलं होतं, फायर ऑडिट केलेलं असतानाही व्हेंटिलेटरचा ब्लास्ट कसा काय झाला, यामध्ये नेमका कुणाचा दोष होता, या संबंधातील संपूर्ण चौकशी आहे ती आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केली जाईल। आणि आरोग्य सचिव या संदर्भातील सविस्तर अहवाल देखील तातडीने सादर करावा असे देखील मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त करताना आर्थिक मदत जरी केली असली तरी या घटनेमध्ये कुठल्याही दोषींना सोडलं जाणार नाही असाही कडक दम आहे तो दिलेला आहे। त्यामुळे या प्रकरणात आता नेमके कोण कोण दोषी आहेत हे या चौकशीअंती समोर येईल। करण नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आदेश दिले आहेत। चौकशीअंती नेमक्या काय गोष्टी हाती लागतात, या घटनेचं या आगीचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होतं का, आणि या घटनेवरून आगामी काळात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये हे रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण अशी पावले उचलली जातात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अमरावती दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा असे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। आरोग्यमंत्र्यांना आजच अमरावतीला जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिलेले आहेत। 3 निष्पाप बालकांचा यामध्ये मृत्यू झाला। नेमकी ही आग काय लागली याबाबतचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। कारण यापूर्वी सुद्धा एकदा अशी घटना घडलेली होती, तर त्याच रुग्णालयात ही घटना पुन्हा घडते। व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, मात्र नेमकं यामध्ये उपकरणांची त्रुटी आहेत की अन्य काही गोष्टी आहेत, शॉर्ट सर्किट, याबाबतच्या आता चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी समोर येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।